हरे हरे दासा काही
Gamadani
नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवे पुढे संकट उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरणे धावे सोय धरोनी। ऐका माझा आवाज पाठीमागे येतोय का? आई मला हात वर सांगा, जर आवाज चांगला येत असेल हात वर करा। चांगला येतो इकडं, वा आवाज चांगला येतोय, चांगला येत असला तर हात वर करा, नसला तर करू नका। वा गोड। मी 3 चरण म्हटलोय, 1 चरण बाकी ठेवलेले। दादा मला रोकडा मला रिटर्न यायला रे, थोडा रिटर्न द्या, रिटर्न। हॅलो राम जय बाळोमा। वा ऐका 3 चरण म्हटलोय, 1 चरण बाकी ठेवले। नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळ किंवा केला मेळ। कीर्तन हे एकट्याचं नसतं, खेळी मेळी गदारोळी आनंद घ्यायचा असतो। मी 3 चरण म्हटलोय, बाकी 1 चरण
ठेवले का? अरे तुम्हाला चरण कळालं, अभंग कळाला तर कीर्तन कर. ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक करायला जाता, पाणी अगोदर घेता का पीठ अगोदर घेता? हा, पीठ घेता, बोलत राहा. आणि त्या पिठाच्या अनुषंगानं पाणी बघता, नंतर त्याचा काय होतो, उंडा होतो. आणि पाणी कसं ओतलं तर ते पगळल ना, ती पार वजनेला लोटा जाईल, त्याचा भाकरी होणार नाही. तसंच कीर्तनाचं आहे. तुम्हाला चरण कळालं, अभंग कळाला तर कीर्तन कळल. मी पुढे म्हणतो, पाठीमागे म्हणणार का तुम्ही? हा, ऐका आता, फक्त टाळकरांनी पेपर फोडू नका. तुका म्हणे असो सुखी. अरे मी एकटा आहे, रेल्वे चालली तरी आवाज एकट्याचा येतोय. तुम्ही किती जण आहे? तुका म्हणे असो सुखे, गावो मुखी विठोबा. गावो मुखी विठोबा. मग काय होतं? विठ्ठलाचं नाव मोका घेतलं तर देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. उगवे कोडे संकट. बोल विठ्ठल. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संपाचिया. दुसरी चरण संपाचिया. दुसरी चरण संपाचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ऐके वचन कमळापती. माझे रंकाची विनंती. करजोडितो कथे काळी. आपण सवे जवळे. पंढरीच्या देवराय दंडवत. पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पायी. प्रस्तुत प्राप्त सळ घेतला भंग. विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण माझ्या ज्ञानोपरायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग सेवे करताना मला विठ्ठला विठ्ठला.
निमित्त कीर्तन आहे कीर्तन काही कीर्तन नित्याचे असतात, काही कीर्तन निमित्ताचे असतात, पण आपले हे नित्याचं कीर्तन आहे. आज 5वा दिवस आहे, बरोबर आहे. आणि 5व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व खनोटा गावातील ग्रामस्थ भाविक भक्तांनी मला एक उदात भावना करून ही सेवा करण्याची संधी दिली आहे आणि मी पण उदात भावनाने सेवा करतोय. हा मिलन झाले दोघांचं. हो, 5वा दिवस आहे. आज 5 दिवस या ठिकाणी प्रति आदमापूर असं प्रगट झालेलं. जय, अरे वाटलूचा तळ राजेगावला आला ना, राजेगावला चालता ना, राजेगावला आला अशी हुरहुर लागली होती. कधी येतोय जसे एक सासूरवासी लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर परत नांदाय जाते, असे तुम्हा सर्व खनोटा गावातील भाविक भक्तांना मामाच्या सेवेकरता आस लागली होती. कधी येतोय बघा. लगबग मला जायाची, मामाला पायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली बाळू मामाची, गाडी घोंगराची आली बाळू मामाची, गाडी घोंगराची आली बाळू मामाची. लगबग मला जायाची, लगबग मला पायाची, बाळू मामाला पायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली बाळूच्या मामाची. करोडी तयारी बाई बांधलं ग पुढं, हातमधील गाडी हाकतोय पुढं, हातमधील गाडी हाकतोय पुढं, हातमधील गाडी हाकतोय पुढं. आवड मला रूप मामाच मायाची, आदमापूरला जायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली बाळूच्या मामाची, बाळू मामाची, बाळू मामाची. कशी लगबग झाली होती. अरे आता ट्रॅक्टर निघाला, आता टेम्पो निघालं, हे माझा ट्रॅक्टर घेऊन जा. का वराड आणायला मामाच. पण जुन्या काळातली मंडळी बसली आहे इथं. अरे बैलगाड्या झोपायच्या, घुंगरे बांधायची, मामाचा या गावन त्या गावाला काय तळ असा आनंद लुटायचा. आणि कोण लुटत होत, कोण मुलाळी जात होत. आज आपल्या गावचे प्रथम एक नागरिक, माजी सरपंच, अरे जो काशीचा विश्वेश्वर आहे त्याचं नाव शंकर. त्या सरपंचाचा मोल फोन आला मला शंकरराव पानसार यांचा. का आमच्या गावात मी मोराळी चाललोय, वराड घेऊन या. ते वराड चाललंय बघा. असा आनंद लुटता येतात. आज 5 दिवस झालं अशी आज लागली होती. भाऊजी कधी येणार आहेत मामा, कधी येणार आहेत मामा. आता मामा उद्या जाणार आहेत का, जाणार आहेत का. ऐका ना, जाणार आहेत मला. तुम्हाला आनंद वाटतोय का उदास वाटतंय. मग कसं उदास वाटेल. कन्या सासुराशी जाय मागे पडा तोडी पाहि, कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटली केशवा, कन्या सासुराशी जाय. मागे पडा तोडी पाहि, कैसे झाले माझ्या भेटली केशवा. अरे उद्यापासून जसे लेख नांदाय जाते तसं उदास वाटत, तैसे झाले माझ्या जीवा. मामाच आताच आलाय का पाठीमागा आलता या गावामध्ये कधी, कधीच नाही. मग मला उद्या फोन करून सांगा महाराज आमच्या गावातला तळ
पुढच्या कुठल्या गावाला जाणार आहे? गणेशवाड्याला गेला आणि आम्हाला आनंद वाटतोय. मला फोन करून सांगा बरं. माझ्या माया, अरे धै मोकळून राहायला लागतात. अरे तुमच्या डोळ्यातून अरे बापासारखा लोखंडाच्या काळजासारखा नसतो. जसे लेख नांदाय जाताना कंठ फुटतो तसे उद्या तुम्ही मला सांगा, अरे हा भंडारा सगळा नाहून जाईल अश्रूने, उदास वाटत का? या ठिकाणी आनंदच घ्यायचा असतो. साधू संत येत घरा जीवन सुखात, साधू संत येत घरा जीवन सुखात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात. साधू संत येत घरा जीवन सुखात, साधू संत येत घरा जीवन सुखात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात. मठच्या माऱ्यात तुम्हारी आला, मुठभर भंडारा देवणी केला, मुठभर भंडारा देवणी केला, मुठभर भंडारा देवणी केला. आजवारी होतो देवा नेहमी दुःखात, आजवारी होतो देवा नेहमी दुःखात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात, बाळ मामा आले धनगार रूपात. अति गोड महाराज, अति गोड. अरे बाबा हो, अहिल्यादेवी होळकरच्या काळात 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार जीर्णोद्धार माझ्या अहिल्याबाईने केला होता. तुकोबाराच्या नंतर संत होणार नव्हता, पण असा प्रसंग झाला. सर्व साधू संतांचा अवतार प्रत्येक जाती धर्मात झाला. एकच धर्म राहिला होता महाराज. मग त्या धनगर कुळामध्ये मामाला जन्म घ्यावा लागला. भगवान शंकराला स्वतः आणि आपल्या कुळाचा अवतार केला महाराज. उंचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास. अरे प्रत्येक समाजामध्ये साधू संतांचा अवतार झाला. आणि माझ्या मामानं 1892 ला 3 ऑक्टोबर रोजी सुंदरामाईच्या अशा पवित्र कुळातून कुशीतून मामांचा उद्धार झाला महाराज. बाकीचे संत आणि या संतांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. असं कसं म्हणतं महाराज? हो, अरे बाकीच्या संतांकडे जावं लागतं, हा संत आपल्याकडे स्वतः होऊन येतोय. मुळे महाराजांचा मामांचा संवाद झाला. काय झाला संवाद? मुळे महाराजांनी गुरुला उपदेश केला. हे बाळू, हे बाळू, मी देवांचं बघतो, मी देवांचं बघतो, तू लोकांचं बघ, तू लोकांचं बघ. मग रोज आदर्श राखून मामा गावोगाव येऊन आपल्याला दर्शन देतात. ऐसा संत परत होणे नाही, झालाही नाही, पण असा संत होणे नाही. असं कसं म्हणता महाराज? बाकीच्या संतांकडे जावं लागतं, हा संत होऊन आपल्याकडे येतो, पण एकटा येत नाही. माझ्या भारत देशाच्या भूमी मातेचा पोत सुधरून जातोय. पोत कशाने सुधारतो? 10-20 टाकल्या, सम्राट टाकल्या. अरे सम्राटच्या पिशवीत हे मिसळलं काय? चिगळचं बी नाही, सुपर फॉस्फेट.
हा खरा पुरावा आहे. कंपनीनं नुसतं पिशवीच बदलली आणि माझा शेतकरी पोशिंदा इतका विश्वास आहे. हॅलो दादा 50 पिशवीच ऍडमिशन पैसे दिले गावात जा पुती घेऊन या आणि गड्याला सांग इसकट आणि हे हाटीलातच बाता हाणतो. इतका विश्वास आहे शेतकरी राजाचा आमच्या. महाराज असं टाकून टाकून ऊसच वाढाना खाली जायला लागला ऊस पण वर यायला. माझी लेंडी माऊली मेंढी माऊली ना ह्या मेंढी माऊलीची लेंडी माऊली जर एकदा इथं या शेतामध्ये भाग्यवान आहे. कोणाचं शेत आहे हे? खर्चे सर किती भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत, किती खोळ्याचा उतार झाला सांगू शकत नाही. ही भूमीच पवित्र झाली आहे. पवित्र ते कोण तो देश हरीचे वास जन्म घेती हरीचे वास जन्म हरीचे दास जन्म घेती. अरे इथून बघा जरी गणेशवाडीला गेला आणि काय खेळला जाणार आहे का? खेळला जरी गेला तर ऐका माझ्या माता बोलीला खेळला नाही जाता येणार पण या भूमीतली माती जरी कपाळाला लावली ना समाधान वाटेल की जागा पवित्र झाली आहे. मग आज या ठिकाणी अतिशय सुंदर भव्य दिव्य असा नाम येत नाही 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांनी मला दिलेली आहे. त्यासाठी श्रुदंग असे मृदंग वादक आहे. सौर कशाला म्हणतात? सौर ऊर्जा ते प्रकाश देत हे सौरभ आहे जे प्रकाशच देत या. हा म्हणून मृदंगाचार्याच्या मी चरणावर नतमस्तक होतो. एकच फोन झाला महाराज असं हे आलो म्हणे मी. आज या ठिकाणी सुंदर असे विनेकरी आहेत, सुंदर असे चोपदार आहेत आणि याच गावचे बसणी मंडळ का आपल्या गावचे वा टाळ्या द्या ना त्याच्यासाठी. एवढं तर त्या केलं. आणि जे मोहित करतात तुम्हाला ते मोहिते महाराज आहेत. सख्खे भाव आहेत पण पक्के गोड आहेत, वैरी नाहीत. अरे भावाचा आदर्श घ्या. जुगलबंदी चलती गाण्याची एका पवित्र आईच्या कुशीतून जोगान जन्म घेतलेला आहे आणि मामाचा ते आनंद घेत असतात. आमच्या गावचे आज इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते आमदार आहेत पण महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्री आहेत दत्ता मामा भरणे त्यांचे सख्खे भाचे आहेत. 30 वर्ष झालं मामा सेवा करतात. 30 वर्ष आणि ते या ठिकाणी आज आलेत म्हणजे 6 वर्षापूर्वी माझी बग्याची भेट झालेली 10 नंबर बग्याची. हो आणि आज ते आवर्जून या ठिकाणी आले का तर त्यांनी आश्वास दिला होता त्यावेळेस भक्तांनी दिला होता आपण गाडीच नव्हती न्यायला. त्यांनी गाडी पाठवली. ते इतके सेवा करतात ते मामाच्या रावटी देण्यापेक्षा मामाच्या मंदिरात देण्यापेक्षा ते जर तळावरती आले तर आधी मेंढकेची चौकशी करतात. खायला आहे का, कपडे आहेत का, पायात चप्पल आहे का. नंतर स्वयंपाकी दादांची भेट घेतात. तुम्हाला सगळं मटेरियल आहे का, समाधान आहे का, अडचण आहे का पाण्याची. अरे असा भक्त होणे नाही ते आमचं भाग्य आहे. 30 वर्ष लेकरू हे मामाची निरपेक्ष भावनेने सेवा करतात. ते पीडीसी बँकेचे मॅनेजर आहे पण ते स्वतःला मॅनेजर म्हणूनच घेत नाही. आणि ते तुमचं भाग्य आहे ते या ठिकाणी आले. कुणाची 5 दिवसाची सेवा असेल, कुणाची 6 महिन्याची असेल, वर्षाची असेल, 4 वर्षाची असेल पण आपल्या परिसरामध्ये प्रथम बघायला असेल तर हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज धातुंडे भरणेवाडी यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या सेवेला सुरुवात करतो पण सेवेला सुरुवात करण्या अगोदर
मी मेंढके दादाच्या चरणात नतमस्तक होतो. असं कसं काय महाराज? ते तर खरे वारकरी आहेत मामाचे. ते तर खरे वारकरी. त्या स्वयंपाकी दादाच्या चरणात नतमस्तक होतोय. ते खरे अन्नदाते. अरे 4 वाजल्यापासून त्यांची 3 वाजल्यापासून गलबाला चालेल. लोक किती येतात? कमी होतंय का? जास्त होतंय का? सुंदर होतंय का? आमच्यासारख्या 1 तास या व्यासपीठावर गोळ्या जाणारच्या पाया पडणार का रे? पाया पडून सांग. अजिबात पाया पडणार का? हा. त्या मेंढक्या दादाला आलिंगन द्या. त्याच्या पायाच्या धुळीची मस्तकाला माती लावा. अरे ते 12-12 तास सेवा करतात. 6-6 महिने सेवा करतात. 6.25 महिने सेवा करतात. आवर रात्र सेवा करतात. स्वच्छ भांडी धुतात. स्वच्छ स्वयंपाक आपल्यासाठी करतात. त्यांच्या पाया पडा. साष्टांग करी दंडवत. श्री संताजिया माथाच्या नवरी. श्री संताजिया माथाच्या नवरी. साष्टांग करी दंडवत. साष्टांग करी दंडवत. श्री संताजिया माथाच्या नवरी. श्री संताजिया माथाच्या नवरी. अरे साष्टांग दंडवत झाला. कारभारी काशीनाथ महाराज सेनगाऱ्यांच्या चरणावर लोटांगण घ्या. अरे कितीतरी पिढ्यापासून सेवा करतात ते निरपेक्ष भावनेने. कृष्ण महाराज डांगेंच्या चरणावर नतमस्तक व्हा. आमच्यासारखे अजिबात होऊ नका. आम्ही एजंट आहे. पण एजंटी करा रे. पण कशी करा? निरपेक्ष भावनेने करा रे. पिकवणाऱ्याला जेवढं उत्पन्न होत नाही तेवढा एजंट हाणतो. या कळतं का तुम्हाला? एजंट कळतो का? आजचे एजंट साधे नाहीत. माझं भागलं पाहिजे, माझ्या बायकोचं भागलं पाहिजे, पोराचं भागलं पाहिजे, पोरीचं भागलं पाहिजे आणि 7 पिढ्याला अंगात बसून खाल्लं पाहिजे. एजंट ह्यांना कीर्तनकार म्हणू नका. अजिबात म्हणू नका. पोटासाठी संत झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. पोटासाठी संत झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. पोटासाठी संत झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. पोटासाठी संत झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. झाले कली प्रभूत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मागचे कीर्तनकार आणि आजचे कीर्तनकार दादा किती फरक आहे? किती फरक आहे? शेतकरी महाराज आहे मी. रोकडा बोलणार आहे. काय कोणाची भीती आहे? पोटासाठी संत झाले कलित बहुत. अरे जुन्यांनी सांभाळलं म्हणून या ठिकाणी आज ही वाद्य आहे. धोतर टाकायचं पाठीशी, एकच पिशवी घ्यायची, शिरगोटात भाकर बांधायची, ह्या गावाला त्या गावाला उपदेश करायला जायचं. आज 25 लाखाची गाडी, घरी माडी, एक साडी का किती साड्या तर काय माहित नाही बाबा. विश्वास नाही याचा एजंटाचा. अजिबात विश्वास द्यायचा नाही त्यांच्या.
विश्वास द्या माझ्या बाळू मामाच्या मेंढक्या द्या, विश्वास द्या आचिरदाला द्या, विश्वास द्या कारभार्याव द्या, विश्वास आपल्या मामाव द्या. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. हा म्हणून नकली मालापासून सावध. कळतं का? काय तणनाशक डुप्लिकेट जर आणलं तण मरतं काय? मरत. आणि तण नाही मेल्या उत्पन्न लय होतं म्हणतात. हा 150 टन ऊस जातो वाटतं एकरात. शेतकरी की तुम्ही. आणि ओरिजिनल मारल्या नुसतं पिकच दिसतं. पिकच दिसलं पाहिजे का नाही? अरे साऱ्या दंतकथा झाल्या, संतकथा सांगा ना. हा जे आवडतं मामाला तेच केलं पाहिजे का नाही? जी मामाची आवड तीच आपली काय पाहिजे? निवड पाहिजे का नाही? हा मग मामाला काय आवडतं? मामाला आवडतं भजन, मामाला आवडतं कीर्तन. पण कसलं कीर्तन? संत कथेच. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. 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 ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम करे वैराग्याच्या युक्ती निवडाव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवडाव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती मिरवाव्या. प्रेम भरे युक्ती मिरवाव्या. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. 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 भक्ती विरहित इतर गोष्टी केल्यावर काय होतं माहितीये का? सांगणारा नरकात जातो, ऐकणारे पण नरकात जातात. हो नारदाच्या गादी बोलतोय. तुम्ही उगले महाराज का? यांचे बंधू का? अभि जांभळकर गोडच दिलं प्रमाण. हे जांभळच नाही पिकेलं जांभळ तोडू नका. वा याला म्हणते जांभळकर. वा गोड माझी जीभच झाली आता निळी झाड. पाणी सुटले. वा हे ज्ञान जर असलं संत कथा असली तर ऐका. सांगणाऱ्याला एकपट पाप आहे, ऐकणारा दुप्पट पाप आहे, वाजवणारा तिप्पट पाप आहे, गाणाऱ्याला चौपट पाप आणि विनकऱ्याला पाचपट पाप. सोपदार वय ते दांडकं म्हणून भेट वाईस पाप त्याच्याकडे यायला. ऐकायचं ना माझ्या बाळू मामा, सहज ऐकायचं. अरे किती संत लिला आयुष्यभर ऐकलं ते संपणार नाहीत माझ्या मामाच्या लीला आयुष्यभर. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा? भूत कशाला आला? हीच पाहिजे ना, तीच पाहिजे तुझी जिरवायला. काय चाललंय? अरे ऊस खाऊन गोड का पाहून गोड आहे? माझ्या माय तुम्ही कुठं जाता? बाजारात. आता उन्हाळा लागेल अजून महिन्याभरानं. मग डेरा असतो ना, डेर येतात का नाही? मग बारीक खडा किती हाणती का ग? हाणती तू डेऱ्याला का हाणती? का हाणती? खात्री करून घेते ना. ते गळकोय का चिरलोय का? धपा धपा वाजलं तर नका बाय दुसरीकडे चला आपलं. 50 रुपयाचा डेरा वाजवून घेता
आणि 25,000च्या एजंटला डायरेक्ट फोन करता. कळतंय का मी बोलले? अरे बोस चाखून सांगे तो का म्हणे, चाखून सांगे मज अनुभव अंगे अनुभवाले अनुभव आल्यांना ते या जगा देत असे अनुभव पाहिजेत. मग जे मामाला आवडतं, मामाला कीर्तन आवडतं. किती लीला वळू मामाची, किती लीला वळू मामाची, आता खरे जनांग आहे साक्षात भगवंता, महिमा संत आहे साक्षात भगवंता, महिमा संत आहे साक्षात भगवंता, महिमा संत आहे साक्षात भगवंता. किती लीला वळू मामाची, किती लीला वळू मामाची, आता खरे जनांग आहे साक्षात भगवंत, महिमा संत आहे साक्षात भगवंत, संत आहे साक्षात भगवंत, महिमा संत आहे साक्षात भगवंत, साक्षात भगवंत. अरे मामा संत नव्हे भगवंत. मग जे मामाला आवडतं ते तुम्ही करता. मामाला काय आवडतं? कथा कीर्तन आवडतं. मामाला अन्नदान आवडतं. जे मामांची आवड तीच तुमची निवड, आणि जे तुमची निवड तीच मामाची आवड. बोला 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 मामाच्या नावानं. बोला बोला मामाच्या नावानं. बोला बोला मामाच्या नावानं. व सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. आम्हा हरीच्या दासा बह नाही त्रिलोकी. खानोटा गावात नाही, दौंड तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात नाही. स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिलोक्यामध्ये भीती नाही. पण कुणाला? हरीच्या दासाला. Hey,
बुवा गोंधळी एक प्रख्यात कीर्तनकार आहे, सुप्रसिद्ध कीर्तनकार, संत कथा सांगणारा कीर्तनकार आहे. अरे नुसतं त्या गोंधळ्या महाराजांचं नाव ऐकलं लाखो लोक जसे माझ्या मामाला एका क्षणात मुंगीवाणी भक्त जमतात तसे त्या 1941 साली तुंबळ समाज जुळायचा, पारतंत्र्याचा काळ होता, स्वातंत्र्य नव्हता देश, आणि पठण कोडलेला भंडारा उत्सव होता. मामाने सांगितलं त्या जयराम पाटाला हाक मारे, जयराम इकडे या. त्या नारायण बुवा गोंधळ्याला उत्सवात कीर्तन करायला लावायचंय, त्याला घेऊन ये. पोहाड्याचे कार्यक्रम झाले, भारुडाचे कार्यक्रम झाले, भजनाचे कार्यक्रम झाले, त्याचं कीर्तन ठेवायचंय, त्याला घेऊन ये. गाड्या नव्हत्या, सायकली नव्हत्या, पायी पायी गेला कोण? जयराम पाटील. नारायण गोंधळच्या घरी गेले, दर्शन घेतलं, सांगितलं पाटील तुम्हाला मामांचा निरोप आहे, तुमचं भंडाऱ्यात कीर्तन ठेवायचंय. तेव्हा नारायण बुवा गोंधळी रडायला लागला, दही मुकलून रडायला लागला, आणि आश्वत डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. तेव्हा जयराम पाटील म्हणतात, महाराज असं का करतात, असं का रडतात? पण त्या नारायण बुवा गोंधळ्याला बोलता येत नाही. त्याने हळूच आवाज दिला, मला आता बोलता येत नाही, मला बोलता येत. का बरं? तर इतका उत्कृष्ट कीर्तनकार एका पाप्यानं चहामध्ये सिंदूर टाकला. ऐका, हे कीर्तनामध्ये ठेवा दादा, हो हो, कोणी प्रयोग करू नका. हा, सावध करतोय, मामाच्या दरबारात बोलतोय. चहात जर सिंदूर टाकला तर आवाज गप्प होतो, बोलता येत नाही, हळू आवाज फुटतो, जास्त बोलता येत नाही. हा रडायला लागला, आता कशाची कीर्तन, आता कशाचं मी कीर्तन करणार नाही, मला कीर्तन येणार नाही, उघड लोकांचं हसू कशाला करू, मी येऊ शकत नाही. धोरी मोकलून असा रडायला लागला. पण जयराम पाटलानं एकच वाक्य वापरलं, मी तुम्हाला बोलवणार नाही, मला मामांनी पाठवलंय, मामांवर विश्वास असला तर चला, माझी काय हरकत नाही, पण तुम्हाला यावं लागेल. अठ्ठासानं तयार केलं आणि पठण कोडलीला आले, भंडारा उत्सव झाले. जसा आता इतका उत्सव मोठा आहे असा समाज जमलेला होता. आता महाराजांनी आम्ही याची आधीच पंचपदी चालू केली, अति गोड, इतकी गोड पंचपदी झाली. आणि मी इथं आलो की विना माझ्या गळ्यात दिला. तसं नारायण बुवा गोंधळी पंचपदी झाले, समोर आले, दर्शन घेतलं, विना गळ्यात अडकवलं. बोलता येत नव्हतं, मामा समोर बसले होते. एकदा का कीर्तन चालू झालं, दर्शनाला कोणी जाऊ नका. मामा मंदिरात नसतात, मामा कीर्तनात असतात. का? तर मामाला कीर्तन आवडतं, मामाला भजन आवडतं, मामाला अन्नदान आवडतं. जे आवडतं तेच आपली आवड पाहिजे. नाहीतर आपली आवड वेगळी, संताची आवड वेगळी. मग जुनी म्हण होते, दुखणं रेड्याला आणि इंजेक्शन, दुखणं रेड्याला आणि इंजेक्शन, मग किती जरी इंजेक्शन तर काय उपयोग होणार. हे महत्वाचा विषय. आपण सावध पाहिजे, सिद्ध कीर्तनकाराची कीर्तन ऐकली पाहिजे. प्रसिद्धीवाल्याच्या बागा जाऊ नका रे दादा. हो पिढ्याच्या पिढ्या आपण त्यांचं वाटोळं करतोय, मामा कळायला पाहिजे. अरे मामाची जगात ख्याती चालली आणि आपल्या उशा पाहिजे तरी मामा आपल्याला कळणार. अजून जगात ख्याती आहे, परदेशात ख्याती आहे, वेगानं चालू आहे. तेव्हा नारायण बुवा गोंधळी ते उभा राहिलं येऊन, आणि एका धनगर उठले आणि त्यांच्या कपाळाला भंडारा लावला. मामा कोणाच्या? त्या नारायण बुवा गोंधळ्याच्या. काही कीर्तनामध्ये नेम आहे, विठोबा रखमाय झाले की हार घालायचा आणि बुका लावायचा. हा, ते धनगर उठला
आणि लगे भंडारा घेतला आणि जसे माझे मामाचे भक्त भंडारा होत्यात हे कपाळात भरलं पाहिजे आणि सोनेरीच दिसलं पाहिजे. काय गोड वाटत ते. माझ्याच कपाळाला नाही भंडारा तिथं कोणीच नव्हतं. म्हणजे मी दुर्भाग्यवान आहे का नाही? कुठे भाग्यवान आहे का? हा मला वाटत होतं पुण्यात लावा पण मामा म्हणला असं तुला उशिरा आलाय वाईस तुला नकोच भंडारा लावत पण उशिरा लावत. हो खरंय. हा मग त्या धनगरानं भंडारा लावला भंडारा अंगावर सांडला शर्टावर आणि ते नारायण बुवा गोंधळी असं शर्ट झाडायला लागलं. हे मामाने बघितलं. मामा उठले भंडाऱ्याचं तार घेतलं आणि असा भंडारा घ्यायचे त्याच्या अंगावर टाकायचे. 5 वेळा भंडारा नारायण बुवा गोंधळ्याच्या अंगावर टाकला आणि पुन्हा सगळं ताटच टाकलं आणि असा कंठ फुटला महाराज. असा कंठ फुटला. पहाट 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं. शुक्राची चालणी कळते का? कळते का शुक्राची चालणी? कळती कळते. शुक्राची चालणी माझ्या मेंढके दादाला कळते का? तर मेंढके दादा बंगल्यात झोपतो तुम्ही उघड्यावर झोपता. असंच आहे ना मग काय. अरे मामाचा माझ्या प्रपंच उघड्यावर आहे. पृथ्वी असं आकाश आहे मंडप. 3 ऋतू आहेत. उन्हाळा हिवाळा पावसाळा. अरे काय हाला पिस्ता काढतात पण मामा त्यांना दुःखच होऊन देत नाही. आपण थंड वाजते ते चालू कर वाज गरमीशी चालू कर. यांना कुठं गरमीशी आहे? नॅचरली वातावरण आहे सगळं. हे जीवन जगलं पाहिजे. बघा त्यांची शरीर त्यांचं त्वचा काय त्यांचं स्माईल काय त्यांची चेहरा काय. मग शुक्राची चांदणी गोली पहाटेची कोंबडा हरवलं. लोक म्हणले का पहाट झाली काय? पहाटे पातूर कीर्तन केलं. आम्हा हरीच्या दासा बहे नाही. हा याला हरीचे दास म्हणतात. आता कशाचा दास आहे? पाकिटात 20,000 भरायचं आणि 200 कमी असलं तर पाकिट फेकून देते. याला दास शेतवर कैसे झाले बोधू कर्म करणे मनसी साधू अंगाला राख डोळे झाकून करती पाप. कैसे झाले बोधू कर्म करणे मनसी साधू अंगाला राख डोळे झाकून करती पाप. अरे मामाने 4092 अभंगलीला 450 वर्षापूर्वी. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. अंगी वैराग्याच्या कळा भोगी. परत शेवट काय माझा तुकोबराय जळो त्यांची संगती म्हणतात तुकोबराय. तुकोबराय म्हणतात आपल्याला काय हरकत आहे? आपण निंदा स्तुती कोणाची करत नाही. आपण वस्तुस्थिती बोलतोय. विठाला विठाला मला फोन आला सरपंच साहेबाचा. महाराज असं ती काकडे साहेबाकडून नंबर घेतला आणि फोन आला. म्हणजे तुमचं कसं असतं? म्हणजे माझं कसंच नसतं. माझं कसं असतं म्हणजे असं कसं काय? मला तसंच असतं. म्हणजे मी कीर्तनाचे पैसे 1 रुपया घेत नाही. कुठला मामाच्या तळावचा 1 रुपया नाही आणि गाडीचं सुद्धा नाही. येणार आणि कीर्तन करणार आणि जो आनंद मिळतो मला घरी गेल्यानंतर हा जगात कुणालाच मिळत नाही. तो आनंद मी घेत असतो. म्हणजे मग अजून कसं असतं? म्हणलं माझ्या संग 2 गायक आहेत. त्यांची अल्पसा परिस्थिती आहे. ते पण घेतात. पण किती घेतात? आई तू भाजी करते का? भाजी करते का? तुम्ही करता का भाजी? किती माणसाचं कुटुंब आहे तुमचं? ती माझ्या गावाला शेजारी तुम्ही बसलाय की मंडळी माझ्या समोर आहे की
2 माणसं 2 माणसं किती भाजी करता? पावशेर. पावशेर मग पावशेर भाजीला तू पावशेर मीठ टाकते का नाही? हा मग किती टाकते? चवीपुरतं. वा घ्या रे, पण किती चवीपुरतं. तसे आमचे मोहिते महाराज घेतात, पण चवीपुरतेच घेतात. पावशेर भाजीला पावशेर मीठ टाकल्यावर खराट होईल की ना? परमार्थ खराट होईल ना आपला. हा आणि खराटच चालवलाय, पण ह्या खराटाला तुराट लवकर करा. विठाला विठाला. अरे खऱ्याला किंमत राहिली नाही आज. खऱ्याला किंमत राहिली नाही. ज्वारी, गहू, मका, बाजरी महाग आहे का स्वस्त आहे? शेतकरी तुम्ही महाग आहे. सफरचंद, केळी, मोसंबी, संत्रा, चक्कू, बटाटा महाग आहे का स्वस्त आहे? महाग आहे. बरं ठीक आहे. मी म्हणतो महाग नाही. आता तुम्ही बदलायचं नाही. आता तुम्ही बदलायचं नाही. ऐका, अरे जे माझ्या संतांनी प्रक्रिया केली. दूध असतं का नाही? दुधाची प्रक्रिया काय आहे? दह्याची. दह्याची या मूळ दूध आहे. ठीक आहे. मी आधी प्रपंचातलं सांगतो, नंतर परमार्थातलं सांगतो. तुमचं म्हणणं आहे पिकवता तुम्ही, मेंटेनन्स निघतोय का? मेंटेनन्स ऊस लावलेला मेंटेनन्स, लेबर, लाईट बिल, मशागत, खुरापणी, हा दारी निघते का? आणि लयच महाग विकतोय. आंधळा जर त्याने कुत्रे पीठ खाते. हा मका 22 रुपये किलोच आहे, 20 रुपये किलोच आहे. आणि त्या तर मावचेर कमी आलं ना, म्हणते 17ने द्यावं लागेल. तुझी नाकाड काळी ती. आता ह्याला नाकाड कळतं वय. नाकाडाची पिकून पिकून नाकाड बायकोची सुटली इकडे, ती आळीला औषध होतून होतून. आणि ही म्हणते नाकाड काळी ती. अरे मका 22 रुपये किलो आहे. मकाच्या पापड्या आणल्यात का कवा? दिपाळीला कशा किलो? 100 रुपये किलो पापड्या. आणि मका ह्याचा बाप तर गेलता का पाणी द्यायला मकाला? गेलता का? शेतकरी फाकडी आहे. मला काय बोलायचं बे? कुठे बी चला. अरे सावध व्हा, न्याय आपल्या हातात आहे. तुमच्या मकाचा भाव ते ठरवतोय आणि त्याच्या पापडीचा दर ते ठरवतोय का? मग कीर्तन काय असतं? हसणं म्हणजे कीर्तन नाही बाई. लय लोक हसवलं रातीला, लय राती हसावलं आणि लय रडावलं. यांनी म्हणायचं बया बया लयच रडावलं. महाराज असला जा ना, तुला गाणं आहे. अरे हसणं म्हणजे कीर्तन नाही, रडणे म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन सांग, 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 कीर्तन सांग. हो यांग हरी रूप, हो यांग हरी रूप. कीर्तन सांग, 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 कीर्तन सांग. हरी रूप, हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. कीर्तन सांग असं वाटतं रातभर संपूच नाही. वा, त्याला म्हणतात मोहित करणारे मोहिते. होय अंग हरी रूप
अरे हरिरोप झालं पाहिजे. हा आजच्या कीर्तनी वैराग्य वाढवलं का कमी केलं? वैराग्य वाढवलं. म्हणूनच आपण माती चाललो. किती कीर्तन ऐकले तुम्हाला कळेल. आणि उद्धार भाई हसवे रे निघाल्या ते फसावत्यात आणि तेच आमचं वाढवलं. अरे माझा समाज सुधारला पाहिजे. ए, समाज सुधार. मी समाजासाठी कीर्तन करतोय. मला काहीच गरज नाही कीर्तन करायची. मी रुपयाच घेत नाही. मला काय गरज आहे कीर्तन. पण मी खास कीर्तन समाजासाठी करतोय. का तर दिवसा रे दररोज तुमच्या घरावर आहेत. पहिलं रातचं पडायचं 80,000 आणि 40,000. हा त्याला म्हणावं 4,092च्या अभंग व्यतिरिक्त एक लिही, तुला 1,00,000 रुपये देतो. आणि ते त्याला मान्यता घे. त्याला मान्यता घे. माझी आखी इस्टेट त्याला देतो. अरे ज्यांनी लिहिला मी काय सांगत होतो, खायला किंमत राहिली नाही. मकाच्या पापड्या 100 रुपये किलो. हा बटाटा 30 रुपये किलो आहे. आणि वेपर्स तुम्हीच खाताय, तुम्हीच आणता, तुम्हीच हसताय. 280 रुपये या 70 रुपये पावशेर रे. 728 280 रुपये किलो वेपर्स. बटाटा 30 रुपये किलो. बटाटा 10 रुपये किलो जरी झालं तरी वेपर्स 290 होईल, पण 60 होणार ना. विचार करा काय चाललंय. अरे गरीबाचं कोणीच नाही जगामध्ये. व्यापारी जगतोय मापाव, पुढारी जगतोय थापाव, गारोडी जगतोय सापाव. आणि माझ्या खनोट्यातला बाळूमामाचा भक्त जगतोय बाळूमामाच्या जापाव. दक्षिण काशीला मामा राहिला महापुरी. मामा राहिला महापुरी. भक्ताला या दर्शन द्याया, भक्ताला या दर्शन द्याया. मन हे वेळा मला, मन हे वेळा मला. सांग मला, सांग मला, सांग मामा, सांग मला, सांग मला, सांग का नकली मालापासून सावध व्हा. नकली मालापासून सावध झालं पाहिजे तर मामा माझा जगाला कळेल. नंतर मामाच्या नाव काचचं बंगलं बांधला. अरे बांधा रे, पण माझ्या भक्तांचं सुद्धा झालं पाहिजे बंगलं रे. तुमचं स्वतःच कशाला बांधता. प्रपंचातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता परमार्थातलं सांगतो. ज्ञानेश्वरी 700 श्लोकाची 450 ते 400 रुपयाला मिळते. किती रुपयाला मिळते? किती जणांनी आपली वर हात करा बरं.
वा गाथा 4092 अभंगाचा 350-400 रुपयाला मिळतो. किती अभंगाचा? 4092 अभंगाचा गाथा. माझ्या बाळू मामाचं लीला चरित्र किती जणांनी आणले? हात वर करा. बापू तुमचं नाव काय? माहुरकर. मेजर आहेत का? वा देश वा. आणि मामाचा ग्रंथ तुमच्या घरामध्ये केवढ्याला आणला? केवढ्याला आणला? खरं बोला. नाही. चरित्र लीला ग्रंथ केवढ्याला आणला? अहो मी आत्ता परवा दिवशी एक जणांना आणून दिलाय 170 रुपयाला. चरित्र लीला ग्रंथ म्हणतोय मी. चरित्र लीला ग्रंथच म्हणतोय मी. आणि मी लीला सांगतोय ऐका. 170 रुपयाला आहे. आज बाळू मामाच्या एका कीर्तनाचे किती पैसे घेतात? अरे 12-12 हजार, 15-15 हजार, 20-20 हजार. लीला चरित्र ग्रंथ मिळतोय 170 रुपयाला. गाथा मिळतोय 350 रुपयाला. ज्ञानेश्वरी मिळते 400-450 रुपयाला 700 श्लोकाची. एक अभंग सोडवायला 40,000, 60,000, 80,000. हे आपल्या हिताचे गडी आहेत का? आहेत का हिताची गडी? हिताचं कोण आहे? फक्त माझा बाळूमामा आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव जवळ आहे त्याच्या. म्हणून अभंगाचं दुसरं शरण. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे देव उभा मागे पुढे. कुणाच्या माग आणि कुणाच्या पुढे उभा राहिला? अरे बस्तवडे स्टॉपवर एक म्हातारी आजी. दुपारचं रखरखत ऊन आहे चैत्राचं. आणि चैत्राच्या उन्हात आई गार गार लागतं का नाही ग? लागतं ना गार? माझी माय ग्रामीण भागात तिला कळत नाही होता. हे महाराजा गार लागतोय तेव्हा. हा माझं बारामतीच्या जवळ 4 नंबर बघा होता. एकदम सिटीला खरडून साहेब. हा मी म्हणलं चैत्राच्या उन्हात गार गार लागतो. पाया मुंडच हलवायला लागले. मला ऐकताय कीर्तन. मग काय रखरखत ऊन आहे. म्हातारी स्टॉपवर बसली होती. एक हिरव्या कलरची गाडी आली आहे. 12-12:30 ऊन आहे. गाडी थांबली आहे. म्हातारीला गाडीत बसवलंय. कधीची गोष्ट 1946 सालची आहे. अर्थतंत्राचा काळ होता. लोकल गाड्या फिरायच्या.
तेव्हा गव्हर्नमेंटच्या गाड्या नव्हत्या. आईनं हात केला, बसावलं, मला पैसे. आता तेव्हा कुठं नोटा होत्या? तेव्हा नोटा नव्हत्या. मग काय होती? चिल्लर, ती 1 पैसा. दादा आताच्या पोरांना कळन का? लंगूट कळन का? नाही कळणार. आताच्याला काय कळन? नोट. हा मग ऐका, अरे प्रपंचामध्ये फाटकी नोट चालेल, व्यवहारामध्ये फाटकी नोट चालेल, पण खोटी नोट चालणार नाही. तसंच भक्तीमध्ये भोळी भक्ती चालेल, पण खोटी भक्ती चालत नाही. उघड डोळ्याला पाणी आणायचं आणि आई माझी मायेचा सागर, आणि ती पट्याच आईला संभळत नाही. सासा म्हणत त्याची त्याच्या आईचीच गाठ नसते. आणि म्हणतात बाया गोय काय खरं सांगितलं आईचं, त्याला म्हणावं तुझी आई कुठं आहे तेवढं सांग. अरे सारा खेळ लावलाय. दुपारचं रखलं तुम्ही, ती मालक मला पैसे द्या, आणि ड्रायव्हर गाडी पुढे मारतोय. त्या माईनं पैसे काढलं द्यायला लागले. मला अजून द्या, म्हणजे पैसेच नाहीत. एवढंच पैसे आहेत मला, तिकिटा पुढे देतो, पैसे नाहीत. उतर खाली. एक 2-3 किलोमीटर नाही रखरख त्या उन्हात निपाणीच्या रोडवर सोडून दिले. माझी माय गयाबाई करायला लागली. तुम बिना मोरी कोणा खबरी रे, गोवर्धन गिरधारी आता तिला काळजी करायला तर माझं कसं व्हायचं, मी कशी जाणार आहे? वय झालेलं कासावी जीव झाला. तेवढ्या 10-5 मिनिटांमध्ये मामाचा तळ असा टप 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 टप. घोडे चालतात, मेंढ्या चालतात, मेंढके दादा चालतात. बघा त्यांचे उद्या जाताना कसे टप टप आहे. हे आपली चित्र बघा, मामाची बघा, जमीन आसमानाचा फरक आहे. आपले हिथं तरी तोंड घालीन, तिथं तरी घालीन, पण असे टप 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 ते काम रेल्वेच्या वेगाप्रमाणे चलत असतात. तो बघायला मामाचा निघून गेला. आईला त्या मेंढके दादांनी विचारलं नाही, पण एक 5-10 मिनिटांनी असा लांब भायाचा शर्ट आहे, उंचपुरा 6 फूट उंची आहे, आणि हातामध्ये काठी आहे, हे घोंगड पाठी आहे. कोण होता? काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार. काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार. विश्वेश्वर शंभूचा अवतार. काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार. राणीवाणी डोंगरी राखी तुम्ही रे. 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 गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. माझी घोंगडी माझी धनगर मोठा. माझी काठी माझी धनगर मोठा. माझी काठी धनगर मोठा.
गुलाबी नामाचा बेटा गुलाबी नामाचा बेटा गुलाबी नामाचा बेटा गुलाबी नामाचा बेटा या सुनेच्या बाई दिसती पांढर वाळू माझी बेंदर वाळू माझी बेंदर गोड काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी वनी डोंगरी बाकी तो मेंढर बाळू मामा काढतो या पायाचा काठ गुलाबी मामाचा पेटा असा उंच पुरा 6 फूट उंची गुलाबी फेटाय ए म्हातारे का बसली तो काय म्हणते ए म्हातारे येतं का बसली ती म्हातारी गयावया करायला लागली म्हणली मला एका गाडीवाल्यानं उतरवले माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत उतरवले एवढं ऐकलं आणि मामा बी निघून गेले आणि मामा निघून गेले 5-10 मिनिटांमध्ये तुका म्हणा जायचा खांब कडाडला ब्रह्म दचकला तुम्ही खटकीनं गाडीच बंद पडली गाडीच बंद पडली तिथं मामा गेले म्हणले का रे गाडीच चालू करा नाही काय झालं तुझ्या गाडीला मला गाडीच चालू आहे नाही काय म्हणते ड्रायव्हर गाडीच चालू आहे नाही मग ती गाडी चालू आहे ना मग मला अशी माग चालू कर की मला धनगर लोकाला मेंद होय का म्हणला अरे गाडी चालू आहे ना पुढे जाय ना माग चालू होती गाडी मामा तेवढं म्हणजे अरे तुझ्या गाडी म्हातारी बसली होती की ना मला ती माग तिने उतरून का पैसे पुरेसे नव्हते अरे एखाद्या निरापराधाला करा रे मदत निरापराधाला मदत करा जळतात जळा ना संघ काहीच येत नाही संघ काय येत जन्माला आल्या पहिलं कापड काय पहिलं कापड काय जन्माला आल्या बाळूत किती फुटाचं आहे 3 ते 3.5 फुटाचं आहे का बरं का इथं गोड आहे बरं का हृदयात ठेवा हृदयात ठेवा पैशावाल्यांनो पैशावाल्याला लई माज असत ज्याच्याकडे पैसा नाही त्याला वाटतं पंगत घालाव मामाची सेवा कराव कोणाला तरी दान कराव पण किसाच मोकळा त्याचा मग
आणि जाताना कापड आहे 3.5 मीटर. ए तुम्हाला बी एकच आणि आम्हाला बी एकच. ही गाऊंडन साडी ब्लाउज मॅचिंग ती हितच आहे, ती हितच आहे. पण जाताना तुमचा आणि आमचा ड्रेस एकच आहे, एकच ड्रेस आहे. आणि याला कलर बी एकच आहे, पांढरा. का बरं पांढरा? आता ती वर्ष सराच्या कीर्तनात सांगितलं असता, पण आता इथं वेळ नाही सांगाय तुम्हाला. हो अरे एकच ड्रेस आहे. जाताना येताना 3.5 फूट आहे, जाताना 3.5 मीटर आहे. ए 3.5 फूट वाळू त्याला खिसा आहे का? आहे का? आणि 3.5 मीटरला खिसा आहे का? येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मग मध्ये खिसा भराय का उतडाला संजय सवे नव्हे रे लंगोटी. ए धन कमवायचंय की. हे महाराजा कायला का सांगतोय? धनाशिवाय काय होतंय का? मामाची पंगत घालाय धनच लागतंय की का? काय बनवायला लागलाय का आम्हाला? हा अर्धी काय शेठ लोक काय बाजार फुकाट देते का? पैसे दिल्याशिवाय धन लागत नाही वे. हा धन लागतं ना, धन द्यायचंय ना, धन कमवायचंय ना. पण कसं? अरे धन कमवायचंय, पण लक्षात ठेवा जोडून या धन उत्तम व्यवहार उत्तम करायचं आणि धन जोडायचंय. आणि ते उदास विचाराने खर्च करायचे. कुठं? असा मामाचा भंडारा घालायचा, उदास विचार करायचा आणि उत्तम प्रकारे कमवायचे. 2 नंबर जण आहे अजिबात ते मामाला पटणार बी नाही. मामाला कळतं सगळं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंभर परिहाराची न लगे. ऐ आणि आता मला सरपंच साहेब सांगून गेल्यात 2 टन धान्य दिले गावानं. किती टन? अरे दानात दान श्रेष्ठ दान, अन्नदान. सर्व दानात श्रेष्ठ दान. अन्नदान चोराला करा, ते आशीर्वादच दे. ए वस्त्रदान करा, इज्जतच झाक. 2 दान श्रेष्ठ ते. पण द्रव्य दान देताना विचार करा. पात्र विचारो
द्रव्यदान करा. तुम्ही द्रव्यदान दिलेलं नक्कीच योग्य मार्गाला जाईल, गॅरंटी अजिबात नाही. म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे, वस्त्रदान श्रेष्ठ आहे. अरे फक्त धर्मराजांनी चेहराने दान केलं होतं. आता सांगाय मला वेळ नाही, वाजल्या 9, अजून इठोबा म्हणाय आणि 2 चरण राहिलेत अजून. कीर्तन कितीला सोडायचं तुम्ही सांगा मला. उसना वेळ द्या मला, मी तुमचं उसनं बुडवणार नाही. आई तुम्ही शेजारीच उसनं आणता का? आणता का? लका तुम्ही गंभीर आहे का? चॅनल बदलू काय मग? हा हे बघा बघ टका बघतात तुम्हाला पटाना काय कीर्तन? माझ्याकडे महागडा बी चॅनल आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. ते पंचायत गोष्टी मी इथं नाही सांगणार. नरकात जावं लागल. शेजारणीच्या उसनं आणता का? माघारी देता का? 60 रुपये किलो ज्वारीचं पीठ आहे, 40 रुपये गहू आहे आणि 60 रुपये किलो ज्वारीच्या पिठाचं माघारी तो हाबरेटचं घालावा गेली तर घेईल का? ती घेईल काय? ते काय म्हणे, माझं जसं होतं तसं ती ग बया 2 दिवसांनी ती पण तसंच दी. तसं तुम्ही मला अर्धा तास 15 मिनिटं 2 तास वेळ दिला ना, तुमचं उसनं बुडवणार नाही. आता ह्याची किंमतच नाही, हे फुकाट आहे सगळं. हा ह्याला दर आहे का? MRP का? अजिबात नाही. मग आता 9 वाजून 5 मिनिटं झाली, चरण 2 राहिल्यात. मग तुम्ही सांगा कीर्तन कितीला सोडवायचं का कोंबडं हरवायचं? आपण तसंच चाललोय अजून. आपला रिवर्स राहिलाय. आता पॉवर टिरिंग आहे, त्यावेळेस सायलेंट टिरिंग होती. मग त्यावेळेस काय झालं, त्याने प्रयत्न केला, मामा निघून गेले. आयला मला ती धनगर सांगत होतं बघू ट्राय करू. माघारीतली गुट चालू झाली. आता गाडी चालू झाली, पुढे जावं का माग? हो पुढे गेली पाहिजे का नाही? गाडी पुढं काय जायला पण माग खाना जायला लागली. हा मग त्यावेळेस असं काय हावे होता वय, पालखी मार्ग होता वय, एवढ्या टपाऱ्या दगड रस्त्या होता. मग त्यांनी साध्या टेरिंगने रिव्हर्सने नेली, म्हातारी बशी गाडी गेली आणि तिथं गाडी गेली, मागच जाय ना गाडी. आता गाडी थांबली आणि गाडीत म्हातारी बसावली, गाडी पुढे चालायला लागली. देव हा मागे पुढे उगवी कोडे संकट विठोपार कुमारे. 2 चरण सुटले, 2 चरण बाकी आहे. आता 9 वाजून जवळजवळ 7-8 मिनिटं झाले. तुम्ही सांगा मला कीर्तन कितीला सोडायचं? मेंढके दादा ताटलेले असतात. मेंढके दादाची परवानगी घ्या, कारभाराची परवानगी घ्या. मी तुम्हाला पाहिजे त्या वेळेपर्यंत कीर्तन करतो. हा हो हो ठीक आहे. कारभाऱ्यांचा सल्ला आलाय. उरका म्हणतात दिवसभर ते कटाळलेले असतात, गेलेले असतात का, तर त्यांच्या पायाला पाय नसतो, हाताला हात नसतो. ज्या वेळेस मेंढ्या तृप्त होतात चरून, त्यावेळेस मामाला समाधान वाटतं. गाडीचं बी नाही, कोणाचं नाही. हा मग त्यावेळेस मी 2 चरण अवश्य सोडेन. हा मग गणेश त्या खेडला या, नगर पातुरिया, नाहीतर कर्नाटकच्या बाउंड्री पातुरिया, गडी एक गाडीनच येणार आणि मामाच्या सेवेसाठी येणार बिन जाणार बी. हा 1 रुपया सुद्धा घेणार. हा बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बाळू मामाच्या नावानं. ही जरी नाही कालो मग दुसरा ही जरी नाही कालो
तुम्ही म्हणसाल आले ही बरंच श्रीमंत दिसतोय गोड्या कीर्तन फुकाट करतोय तुमचा भ्रम आहे का नाही आहे का नाही आणि ह्याच्याकडे बरंच भांडवल दिसते नक्की तुमचा भास आहे असं कसं भाई ऐका मी सत्य सांगतो अभंग काय सांगतो देव उभा मागे उगवी ती संकट टाकतो कोण मामा आणि मला सकाळी संकट टाकले मामाने खरं सांगतो मी आजच्या पुरतं माझ्या गाडीत पेट्रोल ठेवलं होतं यायला मला बारामतीनं फोन आला पोरीचा आप्पा बारामती बँकेत लवकरात लवकर या तिथं सही लागायची तो बॉम्ब फल्ल्याकडे गाड्या म्हणला आता हे संकट टाकत ती कोण मामा मी उगवी कोडे संकट टाकतोय तुला लय पळायचं याला माझ्या मागे लागायचा लाग कसा लागतोय संकट टाकतो तुमचं बी तसंच आहे पंगत घालायची ना काल कसा घालतोय ती पैसाच नाही कशी पण कुठनं येणार हे तुम्हाला कळणार नाही पण तुमची निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठी नाही पाहिजे हे निष्ठा पाहिजे निष्ठा हा मिळतो गेलो बारामतीला सही केली त्याला म्हणलं बँकेत जा बाबा आता कपडे कोडक थोरात साहेबाला वाटलो म्हणलं माझं बघाव खात्यावर किती आहेत एक जण महाराजाच्या किती खात्यात पैसे मग तिथंच लागला डोकवायला सत्य सांगतोय मी नारदाच्या गादी बोलतोय आणि ती कोण होता नितीन होता आपला गालेरे हो हा मग ती म्हणायला मी म्हणलं किती माझ्या खात्यात पैसे बघाव तेवढं कुणाला ते आपलं ते केस आहेत ते त्यांना त्यांचं काय नाव आहे पवार सर हो हे मॅनेजर बँकेचं म्हणून विचारतो ह्यांना मी खरं आहे म्हणजे लबाडी काय करायची गरज आहे पवार सर म्हणजे 1700 रुपये आहेत त्या नितीनने माझ्याकडे टाकीनच बघितलं ह्यांना कशाचा महाराज आहे ही हे 1700 रुपये किस्यात पण मला तुम्हाला 1000च निघ 700च निघते ना 1000 निघणार नाही तो 700च काढलं येताना 500च टाकले आता 200च माझ्या बॅग येते गोगवी कोडे संकट ते संकट टाकतं पण देत बरं का हा पण निष्ठा पाहिजे हा निष्ठा पाहिजे जैसा केला तैसा होय धावे सोय देव उभा मागे पुढे उगवी कोडेस तुम्हाला कुत्र कळतं कुत्र आम्हाला कुत्र कळा नाही काय लागला सांगायला तुम्हाला जंगली कुत्र कळत असं देशी कुत्र कळतं का देशी कुत्र्याला दगड हाणा ते दगडाच्या मागं पळतं का हाणणाऱ्याच्या मागं पळतं दगडाच्या मागं पळतं ते दगड काय करतो तोंडात धरतो तीच दगड घ्यायचा आणि वाघाला हाणायचा वाघ काय करतो हाणणाऱ्याच्या मागं पळतो का दगडाच्या मागं पळतो हाणणाऱ्याच्या मागं पळतो मग आपलं ते संकट टाकतो कोण मामा त्या संकटाला नाही घाबरलं आपण कोण वाघ आपण कोण वाघ आणि संकटाला घाबरलं तर कुत्र कळलं का अरे रिपीट करू संकटाला घाबरलं तर कुत्र
आणि संकटाला नाही घाबरलं, वाघ हाणणाराच्या मागं पळतो, तसं मामाने मला संकट टाकलं. अरे किती संकट टाक मामा, मी येणार आणि सेवाच करणार. भुगवी कोडे संकट, ते संकट टाकतं पण संकटाला घाबरायचं नाही. घालून या भार निश्चिंती राहिलो, मिरविली संती विठोबाशी. झालं, संपला विषय. हा म्हणून शेवटचं चरण तुका म्हणे असो सुखे, गावो मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे, भुगवी कोडे संकट. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, हा तुकाराम, या चॅनलचे संपादक आहेत गजानन कुदळे. आपल्या 10 नंबर भाग्याचं आजचं कीर्तन ह्या कधी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. भक्तियोग माऊलीचा हे चॅनलचं नाव आहे. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री संत सद्गुरू देवावतार बाळू यांचा आगळा वेगळा पालखी सोहळा भाग नंबर 10. कारभारी आमचे सिंगारी कुटुंबियातील सदस्य ज्यांना आजोबापासून सेवा आहे. 4 नंबरला बी त्यांचेच बंधुराज कारभारी आहेत. राजमातांनी त्यांच्या कालखंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला म्हणून स्वयंभू शंभू महादेवांना धनगर कुळामध्ये बाळू रूपी अवतरण कार्य करावं लागलं. आणि धनगराचं कन्या बकरी मेंढराच्या निमित्तानं देव गावोगावी जातात. इतर ठिकाणी कुलदैवत कुलस्वामिनीच्या दर्शनाला आपल्याला जावं लागतं. पण मामा भक्तांना म्हणतात तरी तू माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्या गावाकडे येतो. या देवाच्या लिलेप्रमाणे आपली प्रथमतः आमच्या कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा 10 नंबरचा बघा आलाय. हे आपण आपलं भाग्य समजावायचं. आणि स्वयंभू शंभू महादेवाचेच अवतार असल्यामुळे त्यांच्या लीला आगाध आहेत, त्यांची ईश्वरी लीला आगाध आहेत. सन 1892 सालात अक्कोळ गावात सामान्य अशा धनगर कुळामध्ये देवाचं अवतरण कार्य झालं. आणि लहान बाळ गोपाळांसारखं मामांचं नव्हतं. मामा एकांतात बसत असत, विचार चिंता करत असत. त्यामुळं नाईलाजाने आपल्या मायप्पा वडिलांनी आणि आमच्या सुंदराई मातेनं चंद्रला शेठजींच्या घरी त्यांना कामावरती ठेवावं लागलं. कारण इतर बाळ गोपाळांसारखं आपल्या देवाचं नव्हतं, पण देवाची लीला आघात होती. तिथंही मामा गेल्यानंतर मामांना गोट्यामध्ये राहण्याची सोय केलेली होती. तिथंही मामांनी त्या ठिकाणी त्यांची गुरं चारा पाणी जास्त घेत नव्हते, पण मामाचा करपर्श त्यांच्या अंगावरनं फिरल्यानंतर ते चारा पाणी घ्यायला लागली. आणि मामांच्या कृपाशीर्वादानं देवाला त्यांनी जेवणासाठी जी चित्राची थाळी दिली होती ती मामा धुवून दिवळीत ठेवत असत. आणि एक दिवस असं झालं की शेठजींनी चायसाहेब पॅक करणारी गोट्यामध्ये गेल्यानंतर त्या चित्राच्या थाळीमधनं प्रकाश दिसल्यानंतर त्यांनी त्या प्रकाशाकडे जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या बस्तीचं दर्शन झालं. आपण असं म्हणतो की देवाला गेलो होतो, गर्दी भरपूर होती, पण देवाचं दर्शन झालं. तसं त्यांच्यामध्ये बस्तीचं दर्शन म्हटलं जातं आणि आरतीमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि देवाच्या कृपाशीर्वादानं देव जसे मोठे मोठे व्हायला लागले, गुरु शिष्याची लीला तर देवाच्या कृपाशीर्वादानं पुढंच घडली. कटकुळच्या शेतामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि पडक्या विहिरीमध्ये पाणी घेऊन जाणं आणि त्या पाणी घेऊन लोटा म्हणजे तांब्या आणि वरती येणं पण जीव घेणे असं संकट होतं. पण मामा पाणी पिण्यासाठी म्हणून विहिरीत उतरले आणि एक लोटाभर पाणी घेऊन वरती आल्यानंतर तिथं 2 तेजस्वी असे जटाधारी साधू महापुरुष त्या ठिकाणी विहिरीच्या बाजूला उभे होते. त्यांनी सांगितलं, बाळ माझा जीव कासावीस झालेला आहे, मला पिण्यासाठी पाणी दिलं तर बरं होईल. आणि देवानं एक तांब्या हातातला दिला विना विलंब. पण एका तांब्याने काय होणार आहे असं जीव घेणं असं संकट 4-5 वेळा मामांना त्या विहिरीमध्ये उतरावं लागलं पडक्या. आणि वरती येऊन ज्यावेळेस त्यांना पाणी दिलं त्यानंतर त्यांनी सांगितलं, बाळ आमचा जीव ताणीनं कासावीस झालेला होता, तू पिण्यासाठी आम्हाला पाणी दिल्यामुळं त्यांनी आशीर्वाद दिला की इथून पुढे तुम्ही जे काही करशीला ते तडीत जाईल, तुम्ही जे काही बोलशीला त्याप्रमाणे घडल. असा आगळा वेगळा देवाला आशीर्वाद दिला. आपल्या वास्तविक देव स्वयंभू शंभू महादेव आहेत. शंभू महादेव महाविष्णू देवासनी गुरु म्हणतात आणि महाविष्णू देव हे शंभू महादेवासनी गुरु म्हणतात. त्यामुळे ती गुरु शिष्याची जोडी होती. आणि महाविष्णू देव हे नारद मुनी समवेत आलेले होते आणि आगळा वेगळा आशीर्वाद देऊन गेले. नंतर आकाशवाणी झाली होती की पांडुरंगाचा सप्ताह करा लोकसंग्रह करण्यासाठी. मामा बोलले होते की पोतधरांच्या इथं भित्रीच्या परिसरात असताना आदमापूर शेजारी
अरे मी आज इथं उद्या तिथं माझी वाऱ्यावरची वरात आणि तुम्ही म्हणता की पांडुरंगाचा सप्ताह करा. अरे कुठं करायचा, कसा करायचा? नंतर सगळ्या भक्तांना विचारल्यानंतर त्या ठिकाणी भाग्यवान नशिबवान असं मूळ क्षेत्र मेतके हे ठरलं होतं आणि मेतक्यामध्ये प्रथमतः सप्ताह चालू झाला आणि तिथंच देवाने 1932 साली एक खांब कैलासात आहे दुसरा मेतक्यात आहे म्हणून सांगितलं. भूत बाधा पिसाचे करणी बाहेरचा ज्याला त्रास आहे त्या भक्तानं जरी पर्श म्हणून त्याला दर्शन घ्यावं याच्या निमित्ताने पर्श केला खांबाला देवाच्या, तर ती व्यक्ती त्या ठिकाणी चिटकून राहते आणि गोल गोल फिरते. ज्यावेळेस त्याला त्रास होईल त्यावेळेस देवाला ते म्हणते की देवा मला जाऊ द्या, मला सोडा. आणि अशी देवाच्या त्या खांबाची लीला आहे. आणि त्यात मूळ क्षेत्र मेतकी या गावचं सांगायचं म्हणलं तर एक बाबळ देवानं बेनलेली होती. गावात कोणाचा परिचय नव्हता मामाचा आणि मेतके गावी मळीची शेती आणि बाबळी भरपूर होती. एक बाबळ बेनली होती, बोडकी झाली होती आणि बकरी खाली चरत होती. पोलीस पाटील बळवंत बाबाजी पाटील त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर त्यांची निवेदन वगैरे त्या ठिकाणी असं झालं की पोलीस पाटील आपल्या गावगाड्याचा कारभार सांभाळून त्या ठिकाणी बाबळ त्यांनी शेतात फेरफटका मारताना पाहिल्यानंतर त्यांचा पारा अनावर झाला आणि जपाजपा पावलं टाकत ते मामांच्या आपल्या देवाच्या जवळ आले. देवाचा त्यांचा परिचय नव्हता. त्यांनी विचारलं कोणाला बाबळ विचारून बेनली. बाबळ काय तुमच्या बाची काय? मामा म्हणले मी तसं कुठं बोललोय का? माझं केवढं नुकसान केलं? मामा म्हणले नुकसान झालं असेल तर मी पैक देऊ का? तुम्ही जर असे पैशावाले पैक्यावाले असता तर शेतकऱ्याच्या शेतात बकरी चारवत फिरला असता का? सामान्य शेतकरी समजून किंवा सामान्य धनगर समजून त्या ठिकाणी ते देवाला बोलले. देवही आपली गलगलीच्या परिसरात बकरी घेऊन गेले. तिथे येतं सांगा असे ज्वारीची पेरणी केली होती, कडबा होता 200. आपण शेतकरी आहोत. जुन्या काळामध्ये खळं शेतातच केलं जायचं, तिथंच मळणी केली जायची आणि त्याप्रमाणे ते सगळं केल्यानंतर त्यांनी दोन पेंड्या 200 कडवा म्हणल्यानंतर 2 पोती झाली तरी बक्कळ झाली शेतकऱ्याला. आणि त्यांनी खळं वगैरे तयार केलं होतं, नैवेद्य कोंबडा बाकीचं सगळं आलंच नियमानुसार. आणि त्या ठिकाणी मामा दिवस मावळाच्या समयी आपली काठी फिरवत त्या ठिकाणी खळ्याच्या सभोवताली आली, उभा राहिले, विचारलं पाटील मळणी केव्हा करणार आहे, रास कधी भरणार आहे? पाटलांनी समग्र हकीकत सांगितले. मामांनी सांगितलं रास आता भरायला सुरुवात करायची नाही. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रतारा उदयाला येतो. जय मल्हार मालिकेमध्ये आपल्याला सांगितले की ब्रह्ममुहूर्त असतो पहाटेचा, त्याप्रमाणे सांगितलं आणि पाटलांनी ऐकलं. जुन्या काळामध्ये बोलण्याला फार महत्व होतं आणि त्याप्रमाणे झाल्यानंतर आमच्या कुशाबा तात्या ज्यांना 40-45 वर्ष देवासमोर होते, नंतरही तेवढीच वर्ष सेवा घडली. ते लहान होते आणि 2 पोती आणलेली होती. 2 पोती भरली राज जशी तशी 2 पोती भरली. अक्षरशः पटपटीत असं उजाडलं. 22 पोतीची मळणी झाली. ज्या ठिकाणी 2 पोती होणार होती त्या ठिकाणी आपल्या देवाच्या आशीर्वादानं 22 पोतीची मळणी झाली. म्हणजे एक बाबळ बेनलेलं अनंतपटीत मामानं नुकसान भरून दिलं. त्यामुळे आपल्या देवाचं असं आहे की कुठेही बकऱ्याला चारा वगैरे उपलब्ध केला तर तो लाख मोलाचं ठरल. कारण ते देव कोणाचंही असं ठेवत नाहीत, ऋणात राहत नाहीत, त्यांचं अनंतपटीत नुकसान भरून देतात. वेळाभावी मी थांबतो. जय सद्गुरू, जय बाळूमामाच्या नावानं सांगतो. आणि ग्रामस्थांनी मागाशी सांगितलं महाराजांनी, पण महाराज मी या गावचं जरी नसलो तरी या गावचं असल्यासारखं आहे. कारण या गावामध्ये माझं बालपण जरी नाही घेतलं तरी माझं कॉलेजचं शिक्षण झाले. आमचे काकांचे चुलते आमचे भाऊ हे बारामतीला राहिले होते आणि भाऊंच्या तिथंच माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. प्रकाश, रंगा आणि विलास हे आम्ही बरोबर होतो. नानाही त्यावेळेस होते आणि आपल्या भैरवनाथाचं जीर्णोद्धाराचं काम आमच्या नानाने हाती घेतलं होतं. पण पूर्ण श्वास आपण गावकऱ्यांनी नेल्यामुळं नानांची पक्काची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी वेळाभावी थांबतो. जय सद्गुरू, जय बाळूमामा. पवार ढवळे कुटुंबीय म्हणजे माझ्या घरातलं आहे. कारण मामाही त्यावेळेस कॉलेजला असताना आमच्याकडे येत होते. जय बाळूमामा. नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळो मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळो मामा नमः